श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय नमस्कार. आज दिनांक 16 नोव्हेंबर. श्रीराम जय राम जय जय राम. अभिमान जाणे ही देवाची कृपाच. श्रीराम जय राम जय जय राम. अभिमान जाणे ही देवाची कृपाच. आता उत्सव पुरा झाला. आता तुम्ही सर्वजण परत जाल तर क्षेत्रात आल्याची काही खूण घेऊन जा. ती खूण म्हणजे काय? क्षेत्राच्या ठिकाणी काहीतरी अवगुण सोडावा. आपल्याला जी काही प्रिय वस्तू असते ती सोडावी. तर इथे येऊन विषयांपैकी एखादा विषय तुम्ही सोडाल का? इथे साक्षात परमात्मा आले आहेत. त्यांचे तुम्हा सर्वांना दर्शन झाले आहे. तर मला वाटते याहून तुम्ही काहीतरी जास्त करणे आवश्यक आहे. तर एक गोष्ट द्यावी आणि एक गोष्ट इथून घेऊन जावी. अभिमान इथे सोडावा आणि त्याच्या बदली देवाची कृपा घेऊन जावी. अभिमान तुम्हाला देता येईल का? अभिमान ही उचलून देण्याची वस्तू आहे का? अभिमान जाणे म्हणजेच देवाची कृपा होणे आहे. अभिमान सोडू म्हणून सुटत नाही. मागे एकदा असे झाले की एक जण 3 वर्षांपर्यंत एके ठिकाणी बसून सारखे साधन करीत होता. मी एके ठिकाणी सारखे बसून साधन करतो आहे असे त्याला वाटत असे. एकदा त्याचे गुरु तिथून जात होते. त्याला साधनाचा अभिमान झाला आहे असे त्यांना ताबडतोब समजले. म्हणून ते त्याच्याजवळ जाऊन म्हणाले की तू इथे काय करतो आहेस? तर तो म्हणाला, मी इथे एके ठिकाणी बसून 3 वर्षे साधना करतो आहे. ते म्हणाले, वा वा, फार चांगले. तू आणखी 3च दिवस इथे सारखे बसून साधन कर, म्हणजे आत्तापर्यंत केलेल्याचे श्रेय मिळेल. तो तसे करू लागला. त्याला वाटले की 3 वर्षे साधन केले, आता तर 3 दिवस करणे फारसे काही अवघड नाही, ते तर सहज करीन. पण गंमत अशी की त्याला गुरुने सांगितल्यावर तिथे 5 मिनिट सुद्धा बसवले नाही. त्याला आतून कोणीतरी फेकून देते आहे असे वाटू लागले. खालून मुंग्या आल्याशा वाटू लागल्या आणि आजूबाजूने सारखी भीती वाटू लागली. तेव्हा आपली चूक त्याच्या ध्यानात आली आणि तो गुरुला शरण गेला. तो म्हणाला, मी आजपर्यंत अभिमानाने साधन केले, पण आपण करून घेतल्याशिवाय हे काही सुरळीत घडणे शक्य नव्हते. आपणच माझ्याकडून सर्व करवून घेतले आणि आपण शक्ती दिली म्हणूनच माझ्याकडून हे साधन झाले, नाहीतर ते होणे शक्य नाही. तर मी आपल्याला शरण आलो आहे. याप्रमाणे शरण गेल्यावर त्याला गुरुकृपा झाली. म्हणून सात्विक अभिमानही उपयोगी नाही. एक वेळ प्रपंचाचा अभिमान पत्करतो, कारण तो लवकर जाण्याचा संभव असतो. पण सात्विक अभिमान सुटायला फार वेळ लागतो. परमार्थामध्ये मिळविण्यापेक्षा मिळविलेले टिकविणे हेच फार कठीण जाते. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. महाराज इथे आपल्याला किती सुंदर सांगतायत बघा. महाराज म्हणतात की आपण ज्यावेळी आपल्या गुरूंच्या परमेश्वराच्या दर्शनासाठी जातो त्यावेळी ती खरंच खूप भाग्याची गोष्ट असते, मोठी गोष्ट असते. कारण तिथे प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन आपल्याला घडतं. मग अशावेळी आपण आपल्या प्रपंचातलं कोणती तरी वाईट गोष्ट, दोष, एखादा विषय तिथे सोडून देणं आवश्यक आहे आणि त्याच्या मोबदल्यात काहीतरी चांगला गुण, चांगली गोष्ट घेणं आवश्यक आहे. मग अशावेळी आपण काय करावं? तर अशा वेळेला आपल्या परमार्थाच्या आड जी मूळ गोष्ट येते प्रकर्षाने, तो आपला अभिमान, आपला अहंकार आपण तिथे सोडून द्यावा आणि परमेश्वराची कृपा प्राप्त करावी. कारण मुळात आपल्यातला हा अभिमान सुटणं म्हणजेच भगवंताची फार मोठी कृपा असते. पण या अभिमानाचा जोर काय सांगावा, कारण तो आपल्यात इतका खोलवर रुजलेला असतो ना की तो सहजासहजी सुटणं खरं तर खूप कठीण गोष्ट आहे. आणि त्यातनंही सात्विकतेचा अभिमान खरं तर आपल्यातनं सुटत नसतो. महाराज सांगतात, एक वेळ प्रपंचातला अभिमान सुटणं थोडं सोपं आहे, पण सात्विकतेचा अभिमान सुटणं थोडंसं कठीणच आहे. आणि म्हणूनच अशावेळी आपण आपल्या गुरूंना, आपल्या परमेश्वराला अनन्य भावाने शरण जावं, म्हणजे ते निश्चितपणे आपल्यावर कृपा करतात आणि आपल्या परमार्थाची वाट सहज करून देतात. आणि म्हणूनच आपण आपल्या गुरूंना
आपल्या परमेश्वराला शरण जाऊया आणि आपल्या परमार्थाचा मार्ग सुकर करून घेऊया आणि सात्विक आनंदाची प्राप्ती करून घेऊया. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. Shri Ram